श्री स्वामी समर्थ। मुलांच्या दीर्घायुष्यासाठी, त्यांचं चांगलं व्हावं, कल्याण व्हावं यासाठी श्रावणातील प्रत्येक शुक्रवारी ज्योतीची पूजा आईने आपल्या मुलांसाठी करायची असते। कशी करायची तर देवारासमोर एक चौरंग मांडायचा, त्यावरती उजव्या हाताला गणपती बाप्पांची प्रतिष्ठापना करायची आणि अशा प्रकारे जो ज्योतीचा फोटो मिळतो तोही चौरंगावरती ठेवायचा। ज्योतीला हळदी कुंकू अक्षता फूल वाहायचं, आघाडा आणि दुर्वांचा हार घालायचा, कापसाचं एक वस्त्र बनवायचं, त्याला हळदी कुंकू लावायचं आणि तेही ज्योतीला घालायचं। गुळ फुटाण्यांचा नैवेद्य दाखवायचा। संध्याकाळी ज्योतीची आरती करायची आणि ज्या दिव्याने तुम्ही आरती करणार आहात ज्योतीची, त्याच दिव्याने तुम्हाला तुमच्या घरातल्या लहान मुलांना सुद्धा ओवाळायचं आहे। तुमची मुलं जर बाहेर गावी असेल तर चारी दिशांना तुम्ही ओवाळायचं आहे। चारी ठिकाणी तुम्हाला तांदूळ वाहायचे आहे, जेणेकरून तुमच्या मुलांना ओवाळल्यासारखं होईल। त्याचबरोबर दर शुक्रवारी किंवा एखाद्या शुक्रवारी तरी एक ओटी काढायची सवाष्णीची आणि सवाष्णीला घरी बोलवून त्याला जेवायला घालून ओटीसुद्धा भरू शकता। नाही जमलं तर किमान दूध आणि एखादं फळ तरी एखादा तरी सवाष्णीला द्यावं। तर अशा प्रकारे ज्योतीची पूजा अवश्य करा। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।